मृत व्यक्तीच्या बनावट हिबानाम्याद्वारे जागा हडपण्याचा डाव ए काझीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. वकील आहे असे सांगून काझीकडून फसवणूक. आमच्या काझी कुटुंबाचा आणि काझीशी काहीही संबंध नाही, फिर्यादी असलम मोहम्मद काझी यांचा आरोप. मिरजेत दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद काझी हे जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा, स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात 5 जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व तोतेयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी असलम मोहम्मद काझी राहणार गुरुवारपेठ, काझी गल्ली, मिरज यांनी अरिफा अलाबक्ष काझी, अलाबक्ष रहमान काझी राहणार नूर बिल्डिंग, मालगाव रोड, खोतनगर, मिरज, इम्रान इलाही रोपळे राहणार गुरुवारपेठ, मिरज, सलीम हैदर अली खतीब राहणार वैरण बाजार, मिरज आणि एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. असलम यांचे वडील मोहम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले आहे. मात्र ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांनी 19 मार्च 2021 रोजी तोंडी हिब्बाद्वारे मालमत्ता अरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे दिल्याचा बनावट दावा करण्यात आला. त्यानंतर 24 मार्च 21 रोजी बनावट हिबानाम्याचे स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. 100 रुपयाच्या मुद्रांकावर अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो मोहम्मद काझी यांचा असल्याचे भासवण्यात आले. याशिवाय आधार कार्डमध्येही अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून मोहम्मद काझी यांचे नाव नमूद करत शासकीय ओळखपत्रात फेरफार केल्याची तक्रार आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे मिरज मालगाव रोडवरील 1 गुंठा जमीन आरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे करून फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिरज शहर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वकील आहे असे सांगून काझीकडून फसवणूक केली जात आहे. अगोदर 1 गुंठा जमीन आरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे केली आणि त्यानंतर ती जमीन मिरज सुधार समितीच्या नावावर केली आहे. तसेच आमच्या काझी कुटुंबाचा आणि काझीशी काहीही संबंध नाही असा आरोप फिर्यादी असलम मोहम्मद काझी यांनी केला आहे. मी असलम मोहम्मद काझी, मोहम्मद बाबालाल काझी यांचा 2 नंबरचा मुलगा. आज सुधार समितीचे संस्थापक अलाबक्ष काझी वकील आणि त्यांचे बायको पत्नी आरिफा अलाबक्ष काझी हिने आमची फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलांची होती त्यांची आमच्या वडिलाचं निधन 24/10/2010 निधन झाले. तर त्याच्या 11 वर्षानंतर तिने 2023 या 21 परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे आरिफा अलाबक्ष काझीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत. तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत. तर त्याने घेऊन ते आज आरिफा काझीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे. ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून त्याने तयार केलेले आहेत. त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा. सुधार समितीनं असं आता आम्हाला जर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. डिपार्टमेंटची एवढीच विनंती आहे की ह्या कडक शासनाची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे. आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे. ते ह्याचं दमदाटी करून हिने बरीच लोकांकडनं खंडे बिंडे घेतलेले आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा. त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काझी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काझी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात. तर त्याच्यामुळं कसं आहे, काझी खानदानचा आणि अलाबक्ष अब्दुरहीम काझी वकील AA काझी यांचा आणि काझी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही.